नमस्कार. तर तुम्ही सगळ्यांनी विचारलेला हे काय आहे, म्हणजे बांबूस म्हणजे काय. अरे मी होतो तर मी हे तुम्हाला फोडून दाखवते, कसं असतं ते दाखवते. चला मग बहिणींनो, तर ह्याला फोडायची पण गरज नाही. जेव्हा आम्हाला भेटायचं हाताचा उपयोग करून आम्ही काढायचो, म्हणजे हाताच्या हे करून हातानेच फोडायचो. तर आता हे सगळं आल्यामुळे का नाही ह्याचा उपयोग, चाकूचा जास्त उपयोग आहे. पहिला काय चाकू आणि काय अच्छा म्हणा ട്ടോ അടങ്ങി ഇങ്ങോട്ട് തന്നെ ഒരു പ്ലേറ്റ് എടുത്തിട്ട് വരുവോ? तर असं काढलं ना तर लवकर हे होतं, म्हणून मी असं करते. म्हणजे भाग काढले ना. मोसंबी सारखं आपण लहानपणी तुम्ही कोण करत होता, मोसंबीची बी अशी डोळ्यात मध्ये पिळायचं, ह्याचं मग पाणी येतं, बघितलं का? ह्याचं पण येतं. तर हे सेम मोसंबी सारखं आहे, मोठी मोसंबी म्हणू शकतो. सॉरी, कसा पेरू खाल्ला होता त्याचा आहे बहुतेक. थोडं खराब झालं, म्हणजे आता ते कसं आहे की आवडून नव्हता दिसत नाही ना. ये तर माझं सोलून झालेलं आहे. आतमध्ये खूप छान कलर यायचा. बघितलं कसं असतं. तर हे आहे बंपर आणि इकडे याला म्हणतात बांबूस. तर हे खायला आंबट गोड लागतं. इथे कोणती लाकडं घेऊन जातं, त्याचा आवाज मी म्हटलं काय पळत यायला लागले, आवाज लागला पाल्याचा म्हणून बघितलं. भीती वाटते. आंबट गोड मस्त सरस. आणि का तर आली. हात आम्ही स्वच्छ धुतलेले आहेत, कारण की आता मी आताच परड्यामधून पाणी घालून आले. तर पोरं दोघे पण घाण आहेत, पूर्ण अंग सगळं घाण आहे मातीमध्ये, कारण की ते मातीमध्ये खेळत होते ती दोघं पण. तर ह्याला ना चटणी आणि मीठ लावायचं आणि एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर खायचं. ह्याची मजाच वेगळी आहे. तर इकडे भरपूर प्रमाणात आहे. हिला सर्दी आहे, द्यायला पण भीती वाटते. जर महाराष्ट्र जवळ असतं ना, म्हणजे पुढच्या गावात, तर मी नक्की सगळ्यांना दिलं असतं. मी एवढ्या लांब आहे खरं ना, मला खूप वाईट वाटतं. अशा वस्तू अशा खाली वेस्ट होऊन जातात ना, मला असं लोकांना देऊन तो एक आनंद, म्हणजे लोकांना देऊन एक आनंद असतो ना, तो वेगळा असतो. तर इथे खाली असे पडतात ना, माझ्या मनाला खूप वाईट वाटतं. फणस पण किती पडतात. आणि मी माझ्या मनाला म्हणते, गावाकडे जर फणस असते तर लोकांनी, आमच्या घरी सुद्धा फणस नाही आहे, आम्हाला पण आमची बहीण ते आणून देतात. तर अशा प्रकारे हे सगळं असं वेस्ट जाते ते. तर चला मग भेटू पुढच्या